ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा दररोज 5, 7 अथवा 11 माळी जप केल्यास जाणवणारे चमत्कारिक अनुभव, खास दिव्य गोष्टी. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा दत्त संप्रदायातील अत्यंत उग्र आणि शक्तिशाली बीज मंत्र आहे. यात द्राम हे दत्तात्रेयांचे बीज अक्षर आहे. साध्या नामावलीपेक्षा बीज मंत्राची ताकद 100 पटीने जास्त असते. हा मंत्र म्हणजे अणुबॉम्ब सारखा आहे, जो तुमच्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्र्य एका झटक्यात जाळून टाकतो. द्राम हे बीज अग्नितत्वाचे आहे. 5 माळा पूर्ण होतानाच साधकाला शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाल्याचा अनुभव येतो. हिवाळ्यातही अंगाला दरदरून घाम फुटतो. हे लक्षण आहे की मंत्राची ऊर्जा तुमच्या शरीरातील अशुद्धी जारून टाकत आहे. ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांच्यासाठी हा मंत्र संजीवनी आहे. द्राम या बीजामध्ये दारिद्र्य दहन करण्याची शक्ती आहे. 11 माळांचा संकल्प केल्यास 40 दिवसांच्या आत उत्पन्नाचे असे मार्ग सापडतात की कर्ज फिटायला सुरुवात होते. जर कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, कोर्ट कचेरी सुरू असेल, तर हा मंत्र वज्रास्त्र आहे. याच्या लहरींमुळे शत्रूची बुद्धी भ्रमित होते. तो तुमचे नुकसान करण्याचा विचार सोडून देतो किंवा त्याचे प्रयत्न आपोआप फसवतात. हा मंत्र जपणाऱ्याच्या शरीराभोवती तांबड्या रंगाचे एक अभेद्य सुरक्षा कवच तयार होते. काळी जादू, करणी, बाधा किंवा कोणाचीही वाईट नजर या कवचाला भेदू शकत नाही. उलट वाईट शक्ती या साधकापासून 10 फूट लांबच राहतात. अनेकदा आपली गाडी अडकते, नोकरीत बढती मिळत नाही किंवा धंदा चालत नाही. द्राम मंत्र अडथळ्यांना तोडण्याचे काम करतो. जिथे रस्ता बंद आहे तिथे हा मंत्र नवीन रस्ता तयार करतो. अचानक प्रमोशन किंवा मोठी ऑर्डर मिळते. 7 ते 11 माळा नित्य करणाऱ्या साधकाला पाठीच्या कण्यातून मुंग्या वर चढल्यासारखे वाटते किंवा पाठीचा कणा अचानक ताठ होतो. हे कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचे आणि सुप्त शक्ती वर उठण्याचे लक्षण आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा रोज जप करणाऱ्याच्या जिभेवर सरस्वती आणि डोळ्यात अग्नी असतो. त्याचे बोलणे खरे होऊ लागते. त्याच्या डोळ्यात बघून खोटे बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही. चेहऱ्यावर एक रुबाबदार तेज येते. झोपेत दचकणे, कोणीतरी छातीवर बसल्यासारखे वाटणे किंवा मृत व्यक्ती दिसणे. हा मंत्र सुरू केल्यावर पहिल्या 3 दिवसातच हे सर्व प्रकार बंद होतात. साधकाला अशी गाढ झोप लागते की जणू तो दत्ताच्या मांडीवर झोपला आहे. 7.5 असो वा राहूची महादशा, दत्तात्रेय हे सर्व ग्रहांचे स्वामी आहेत. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र ग्रहांच्या लहरी बदलून टाकतो. ग्रहांचा वाईट प्रभाव साधकावर पडत नाही. कठीण काळ सुद्धा मजेत निघून जातो. ज्या घरात रोज या मंत्राचा आवाज घुमतो त्या घरातील भिंतींमधील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते. विनाकारण होणारी चिडचिड आणि भांडणे थांबतात. घरातील सदस्यांचे विचार बदलतात आणि प्रेमाने वागू लागतात. दत्तगुरु हे सोन्यासारखे हिरण्यवर्ण आहेत. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र लक्ष्मीला आकर्षित करतो. लॉटरी, वारसा हक्काने मिळालेले पैसे किंवा अनेक वर्षांपासून बुडालेले पैसे अचानक परत मिळतात हा अनेक साधकांचा अनुभव आहे. दीर्घकालीन आजारात औषधे लागू पडत नसतील तर औषध घेताना हा मंत्र म्हणा. द्राम बीजामुळे शरीराची सेल्फ हिलिंग पॉवर जागृत होते आणि आजार वेगाने बरा होतो. जप करताना किंवा त्यानंतर तुमच्या खिडकीत किंवा अंगणात पोपट, कबूतर किंवा गाय येऊन बसणे हे शुभ लक्षण आहे. दत्तात्रेय निसर्गाच्या माध्यमातून सांगतात की मी तुझी सेवा स्वीकारली आहे. विद्यार्थ्यांनी किंवा बुद्धीचे काम करणाऱ्यांनी रोज ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राच्या 5 माळा जपल्यास स्मरणशक्ती अफाट वाढते. एकदा वाचलेले लक्षात राहते.
कारण हा मंत्र मेंदूच्या नसांना उत्तेजित करतो. हा मंत्र साधकाला निडर बनवतो. भविष्याची चिंता, मृत्यूची भीती किंवा माझे कसे होईल ही असुरक्षितता संपते. साधक वाघासारखा बिनधास्त जगू लागतो, कारण त्याला माहीत असते की दत्त समर्थ आहे. काही प्रगत साधकांना ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राच्या 11 माळांच्या अनुष्ठानानंतर असा अनुभव आला आहे की जप करताना कोणाचा तरी वरद हस्त हात आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर फिरत आहे. हा साक्षात दत्तात्रेयांचा आशीर्वाद असतो. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा बीज मंत्र असल्याने खूप पॉवरफुल आहे. हा मंत्र करणाऱ्याने नॉन व्हेज आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे, अन्यथा शरीराला त्रास होऊ शकतो, उष्णता वाढू शकते. या मंत्राने शरीरात उष्णता वाढते, म्हणून साधकाने आहारात दूध, तूप आणि फळांचा समावेश वाढवावा. भरपूर पाणी प्यावे. हा मंत्र चालता फिरता म्हणण्यापेक्षा एका जागेवर लोकरीच्या आसनावर बसून माळेवरच करावा. जमिनीवर बसू नका, ऊर्जा जमिनीत जाईल. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या महामंत्राची शक्ती अफाट आहे. या मंत्राचे अनुभव फक्त अशा साधकांना येतात जे पूर्ण विश्वासाने आणि सातत्याने हा जप करतात. अनेक तरुणांचे किंवा तरुणींचे वय निघून जाते, पण लग्न जमत नाही किंवा ठरलेले लग्न मोडते. अशा वेळी रोज 11 माळा हा मंत्र जपल्यास कुंडलीतील मंगळ आणि राहूचे दोष शांत होतात. 40 दिवसांच्या आत अनपेक्षित स्थळ चालून येते आणि विवाहाचा योग जुळून येतो. हा मंत्र गुरुबळ वाढवतो, जे विवाहासाठी आवश्यक असते. साधक जेव्हा रोज ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राच्या 5 अथवा 11 माळा जपतो, तेव्हा त्याच्या स्पर्शात आणि वाजीत एक शक्ती येते. अशा साधकाने जर साध्या पाण्यावर किंवा अंगाऱ्यावर 11 वेळा हा मंत्र म्हणून फुंकर मारली, तर ते पाणी तीर्थ आणि तो अंगारा औषध बनते. हे पाणी प्यायल्याने तापाने फणफणणारा माणूस किंवा रडणारे बाळ 5 मिनिटात शांत होते. साधक दुसऱ्याचे दुःख बरे करू लागतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे तोंडावर गोड बोलतात, पण पाठीमागे खड्डा खणतात. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र अशा लोकांना उघडे पाडतो. मंत्र सुरू केल्यावर अचानक अशा घटना घडतात की तुमच्या खोट्या मित्रांचे खरे चेहरे समोर येतात. दत्तगुरू तुम्हाला सावध करतात की हा माणूस तुझ्या लायकीचा नाही, याच्यापासून लांब राहा. तुमचे सर्कल फिल्टर होते. द्राम हे बीज चुंबकासारखे आहे. जे लोक व्यवसायात आहेत किंवा ज्यांना जनसंपर्क वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी हा मंत्र वरदान आहे. तुमची पर्सनॅलिटी इतकी भारी होते की लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. तुम्ही जे बोलता त्याला समोरचा माणूस नाही म्हणू शकत नाही. तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर 10 पटीने वाढते. हा एक वैज्ञानिक अनुभव आहे. द्राम हा शब्द उच्चारताना पोटातील स्नायू आकुंचन पावतात आणि मकारामुळे फुफ्फुसातील हवा बाहेर पडते. हा एक प्रकारचा नैसर्गिक प्राणायाम आहे. दमा किंवा श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी हा मंत्र मोठ्याने जपल्यास त्यांची फुफ्फुसे मजबूत होतात आणि ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. हा या साधनेचा सर्वोच्च अनुभव आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा दररोज 11 माळा जप करणाऱ्या साधकाची मानसिक स्थिती बदलते. खूप मोठा आनंद झाला तरी तो हुरळून जात नाही आणि खूप मोठे दुःख झाले तरी तो कोलमडून पडत नाही. तो स्थितप्रज्ञ होतो. जे स्वामींची इच्छा तेच माझे नशीब या भावनेमुळे तो कोणत्याही परिस्थितीत शांत आणि आनंदी राहू लागतो. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणजे हाय व्होल्टेज करंट आहे. तो पचवण्यासाठी तुमचे आचरण शुद्ध ठेवा. दुसऱ्याचे वाईट चिंतून हा मंत्र जपला तर तो उलटू शकतो. सात्विक हेतूने केलेली साधनाच फळ देते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थ.